धन्यवाद अध्यक्ष महोदय। सन 25-26 पुरवणी मागण्यांवरील चर्चेवरती बोलण्यासाठी मी आज आपल्या समोर इकडे उभी आहे। अध्यक्ष महोदय, गृह विभाग बाब क्रमांक 38 पान नंबर 23। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात युसुफ वडगाव, नेकनूर, अंबाजोगाई हे पोलीस निवासस्थाने व पोलीस स्टेशन इमारती मोडकळीस आलेल्या आहेत। त्यामुळे पोलीस निवासस्थाने व पोलीस स्टेशन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावे ही मी आपल्याला विनंती करते। अध्यक्ष महोदय, माझ्या बीड जिल्ह्याच्या संरक्षणेसाठी पोलीस डिपार्टमेंटला सक्षम करण्याची ही अत्यंत गरज आहे। म्हणून अंबाजोगाई शहराची व्याप्ती प्रचंड प्रमाणात वाढली असून शिक्षणासाठी अंबाजोगाई हे शहर मराठवाड्यातील पुणे असं समजले जाते। त्यामुळे बीड जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातून विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात। त्यामुळे लोकसंख्येप्रमाणे शहरासाठी आणखी एक अतिरिक्त पोलीस स्टेशनला मंजुरी देण्यात यावी ही मी आपल्याला विनंती करते। अध्यक्ष महोदय, तसेच शहरातील रविवार पेठ भागात पोलीस चौकीला मंजुरी देण्यात यावी। त्याचप्रमाणे लोखंडी सावरगाव येथे स्त्री रुग्णालय व जेरियाट्रिक मानसिक आजार केंद्र हे आहे। तिकडे नर्सिंग कॉलेज सुद्धा आहे। सदर ठिकाणी पोलीस चौकीला मंजुरी देऊन तिकडे लवकरात लवकर सुरू करण्यात यावी हे अत्यंत गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, सार्वजनिक बांधकाम विभाग बाब क्रमांक 122 पान क्रमांक 79। अध्यक्ष महोदय, अंबाजोगाई इथे अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी VIP विश्रामगृह बांधकाम करणे हे गरजेचं आहे। या कामाचे रुपये 1381.24 लाख रुपयांचे व केजसाठी 1330.24 लाख रुपयांचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी शासनात सादर करण्यात आलेले आहे। अंबाजोगाई हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे सदर ठिकाणी भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। त्यामुळे सदर दोन्ही प्रस्तावांना मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा ही मी आपल्या समोर विनंती करते। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात वाडी वस्ती तांड्यांची संख्या जास्त आहे। सदर ठिकाणी रस्त्याला ग्रामीण मार्ग क्रमांक नसल्यामुळे रस्त्यांचे मजबूतीकरण व डांबरीकरण कुठल्याही योजनेत करता येत नाही। त्यामुळे अशा रस्त्यांना नंबर देण्यात यावे ही विनंती। माझ्या मतदारसंघातले राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गासाठी सुद्धा अपग्रेडेशन करण्याची गरज आहे। अध्यक्ष महोदय, केज जिल्हा बीड हे शहर खामगाव, पंढरपूर व अहमदपूर आणि अहिल्यानगर या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या जंक्शन हे इकडे आहे। हे दोन्ही महामार्ग केज शहराअंतर्गत भागात भवानी चौक टू श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक या 1 किलोमीटर अंतर्गत एकत्र आलेले आहेत। सदर दोन्ही महामार्ग वाहतुकीला सोयीचे झाल्याने वाहतूक या दोन्ही मार्गांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात व वेगाने वाढत असल्यामुळे शहरात वाहतुकीचे सतत कोंडी होऊन अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे असून नागरिकांचे जीव गमवायचा ह्याच्यामध्ये धोका आहे। दोन्ही महामार्ग शहर अंतर्गत भागात डेंजर झोन म्हणून बनले आहेत। अशीच परिस्थिती अंबाजोगाई शहरात झाली आहे। त्यामुळे केज शहरासाठी दोन्ही महामार्गाच्या जंक्शनवर उड्डाण पूल किंवा रिंग रोड या रूपाने बायपास मार्ग व अंबाजोगाई शहरामध्ये सुद्धा बायपास मार्ग करण्यात यावा ही मी विनंती करते। अध्यक्ष महोदय, नगर विकास विभाग बाब क्रमांक 114 पान क्रमांक 73। माझ्या मतदारसंघातील केज इकडे नगरपंचायतचे नगरपालिकेत व नेकनूर येथील मोठ्या ग्रामपंचायतचे नगरपंचायत मध्ये रूपांतर करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केलेला आहे। सदर दोन्ही प्रस्तावांना त्वरित मंजुरी द्यावी ही मी आज विनंती करते। अध्यक्ष महोदय, अंबाजोगाई शहर व शहराच्या आजूबाजूला ग्रामीण भागात नवीन घरे, कॉलनी, गृहनिर्माण संस्था झालेल्या आहेत। पण त्या भागामध्ये रस्ते, विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा या कुठल्याही सोयी नाहीत। त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे आणि नागरी सुविधा हे अंबाजोगाई शहराला लोकांना मिळत नाही। म्हणून अंबाजोगाई शहराची हद्दवाढ हा प्रस्ताव जो दिलेला आहे ह्याला मंजुरी द्यावी विनंती। राज्यातील नगरपालिकेमधून सेवानिवृत्त झालेला कर्मचारी यांच्या सेवानिवृत्त नंतरच्या जे देय रकमा थकीत आहेत ह्या देय थकीत रकमांची मागणी संचित पोर्टलवरती करण्यात आलेली आहे। त्यास मंजुरी देण्यात यावी व निधी उपलब्ध करून द्यावा ही विनंती। शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय, पाणी पुरवठा बाब क्रमांक 432 पान क्रमांक 301। माझ्या मतदारसंघातील जल जीवन मिशन ह्या पाणी पुरवठा योजनेचे कामं मोठ्या प्रमाणात रखडलेली आहे। सध्या तीव्र पाणी टंचाई असल्यामुळे सदर कामांना गती देऊन पाणी पुरवठा सुरळीत व्हावा ही तुम्हाला आज इकडे विनंती करते। धन्यवाद अध्यक्ष।